जालना बीड रोडवर आज सकाळच्या सुमारास बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काही जण अत्यंत गंभीर असल्याची माहिती हाती येते। आज 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 दरम्यान जालना बीड रोडवरील मठ तांडा येथे बस आणि आयशरचा भीषण अपघात झाला। यात अनेक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती हाती येते। या भीषण अपघातामुळे जालना बीड वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। दरम्यान या भीषण अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी आहेत अद्यापपर्यंत माहिती मिळू शकली नाही। आम्ही डोनगाव टाका ही ड्युटी करत होतो। आंबडून निघालो 8:30ला। तर नेमकंच आमच्या आधी म्हणजे 5 मिनिट पहिले ही घटना घडलेली होती। 5 मिनिट आधी घटना घडल्या असताना आम्ही गेलो आणि तिथं बघितलं ते आयसर आणि आपल्या बसचा अपघात झालेला होता। तेव्हा त्या वेळेमध्ये तिथे ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती, समजा नेमकंच घडलेलं असल्यामुळं। तर ते आम्ही असं ठरवलं की बाबा मग ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आपली गाडी पण रिकामीच होती आणि मग ते घेऊन परवा विद्यार्थी आणायला जात असं म्हणजे समय सूचकता पाहून वेळेचं भान राखत तुम्ही काम केलं। आम्ही ते लगेच मग गाडी तुम्ही या गाडीत किती जखमी आणले आणि किती मृतदेह आणले तुम्ही? आम्ही याच्यामध्ये 3 मृतदेह आणले आणि 7 समजा अपघात समजा 8 ते 10 अपघात सगळं म्हणजे टोटल त्यावेळेस पाहिलं तर तुमच्या हिशोबाने जखमीच होते ते। जखमीच होते, हा बरोबर, जखमीच होते। तुम्ही फक्त उचलून आणायचं काम केलं। हो. तुमच्या कार्याला सलाम, तुम्हाला सर्व आमचा सगळा स्लॅवट, प्रत्येकाचे प्राण वाचले तर ते नक्कीच कुठेतरी तुमच्या मदतीमुळे वाचतंय। आम्ही तुम्हाला स्लॅवट करतो। गाव माझा न्यूज करिता भरत लहाने, जालना।